2 फुफ्फुसं दिली, 2 किडन्या दिल्या, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, एवढं सगळं ड्युप्लेट मध्ये दिलंय. मग हृदय 2 द्यायला काय प्रॉब्लेम होता? नमस्कार, मी वैद्य सोयने दामले. काही जणांचा प्रश्न असतो, ओ डॉक्टर, माझा डावा हात दुखतोय, माझ्या डाव्या छातीत दुखतोय, डाव्या खुशीत भरतोय, डावी मांडी दुखते, डावा गुडघा दुखतोय. ह्याचा हार्टशी तर काही संबंध नसेल ना? हार्टशी संबंध डाव्या बाजूचा असू शकतो, कारण आजपर्यंत आपल्याला हेच सांगितलंय की डावी बाजू म्हणजे हृदयाची बाजू आणि तिथल्या सगळ्या वेदना म्हणजे ते अंजायनाशी संबंधित काहीतरी असणार असा आपला समज करून दिलेला असतो. 1 किंवा 2% सुद्धा या वेदना हृदयाशी संबंधित नसतात. हृदय हा एवढा मजबूत अवयव देवाने दिलाय, एकच अवयव दिलाय, त्याला ड्युप्लेट नाही दिलेला. म्हणजे दुसरं हृदय नाही बसवलेलं. का कठीण होतं? दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला सुद्धा एक हार्ट आणखीन बसवून ठेवायचं. 2 फुफ्फुसं दिली, 2 किडन्या दिल्या, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, एवढं सगळं ड्युप्लेट मध्ये दिलंय. मग हृदय 2 द्यायला काय प्रॉब्लेम होता? लिव्हर पण 2 द्यायची ना. असं सगळं सिमेट्रिकलच द्यायला पाहिजे होतं. इकडे यकृत आहे ना, इकडे पण यकृत द्यायचं. इकडे अपेंडिक्स आहे ना, इकडे पण एक द्यायचं. जसं इकडे पॅनक्रियाज आहेत ते या बाजूला पण पाहिजेत. पोट एकच दिलंय, ते बरोबर असं मध्ये मिडलाईन मध्ये घ्यायला पाहिजे होतं. हा जो डिझायनर आहे, शरीराचा आर्किटेक्ट आहे, त्याने हे शरीर बनवताना काही विचार केला नसेल का? हृदय एकच का दिलं? अरे ते एवढं मजबूत दिलंय, जन्माच्या आधीपासून ते अगदी शेवटचा ठोका पडेपर्यंत हृदय चालू राहणार आहे. त्याला एवढं कमकुवत बनवलं असेल? आपला विश्वास नाहीये हा जो आर्किटेक्ट आणि डिझायनर आहे त्याच्यावर. अजून एवढी वर्ष झाली परंतु ह्याचं इंजिनिअरिंग काहीही बदललेलं नाही. या यंत्रासारखे दुसरे यंत्र नाही, एकही अपडेशन याच्यामध्ये आजपर्यंत आलेलं नाही. आतमध्ये जे हिडन पार्ट्स आहेत याच्यामध्ये 3-4 पार्ट्स या बाजूला डाव्या बाजूला जास्ती आहेत. हृदय डाव्या बाजूला आहे, पोट बरोबर त्याच्या खाली आहे, त्याच्या मागच्या बाजूला स्प्लीन नावाचा अवयव आहे, प्लिहा म्हणतो आपण त्याला. त्याच्या पुढच्या बाजूला ग्रहणी नावाचा अवयव आहे, त्याच्यामध्ये पॅनक्रियाज नावाचा अवयव आहे. ह्या पॅनक्रियाज मधनच डायबिटीसची निर्मिती होते, ग्रहणीमधनं ऍसिडिटीची निर्मिती होते, स्प्लीन मधनच रक्त निर्माण किंवा रक्त कमी तयार होणं हा आजार तयार होतो. ढोबळमानाने सांगतोय, अगदी तसंच असतं असं काही नाही. परंतु डाव्या बाजूला जे अवयव आहेत ह्या अवयवांमध्ये जो दाब तयार होतो हा दाब वात तयार करतो. वात डाव्या बाजूला तयार होतो तसा उजव्या बाजूला आतड्यांमध्ये पण होणार नाही का? पण होणार, तो खूप खाली असतो. हे वरच्या भागामध्ये जे अवयव आहेत आपल्याला छातीच्या पिंजऱ्यामध्ये आतमध्ये कोंबलेले हृदय आहे, फुफ्फुस आहे, त्याच्याही खाली हे जे महत्वाचे अवयव सांगितले, यांना जर ह्या वाताने डिस्प्लेस केलं, म्हणजे बलून असतो, फुगा असतो, फुगा फुगवल्यानंतर चारी दिशेला या फुग्याचा दाब सारखाच असणार, पुढे मागे आजूला बाजूला वर आणि खाली. आता हा जो वाताचा दाब तयार होतोय हा वाताचा दाब त्या एका बाजूने स्प्लीनला ढकलेल, एका बाजूने हृदयाला ढकलेल, एका बाजूने फुफ्फुसाला उचलून धरेल, त्या किडनीला दाबून धरेल, त्या स्प्लीनला असं चेपून धरेल. आता मला सांगा, एखाद्या माणसाला जर धरून बांधून ठेवलं आणि सांगितलं तू काम कर म्हणून, तू म्हणणार मला नाही करता येत, मला जरा सोडवा, मला जर मोकळं करा, मला जे बांधून ठेवलेलं आहे ते जरा सैल करून द्या, मग मी माझं काम नक्की करेन. या आतल्या अवयवांना वरच्या वाताने म्हणजे पोटात वाढलेल्या गॅसने किंवा त्या आमाशयामध्ये असलेल्या आमाने जेव्हा दाबून ठेवलं जातं, प्राकृत चांगल्या अवयवांना सुद्धा काही काम करता येत नाही. म्हणजे डावी बाजू जी असते ही प्रत्येक वेळी हृदयाशी संबंधित असते असं नाही, तर स्प्लीन मधले दोष, पॅनक्रियाज मधले दोष, ग्रहणी मधले दोष, पोटामधले दोष, ह्या सगळ्या दोषांचा विचार करायचा असतो. आणि हा जो दाब वरवर वरवर चढत गेला की तो फुफ्फुस, हृदय या सगळ्याला दाबून टाकतो, खांद्यापर्यंत वेदना येतात. आता हा खांद्यापर्यंत आलेल्या वेदना साहजिकपणे उजव्या हातामध्ये जाणार, पोटातल्या डाव्या कुशीतला दाब जो आहे हा डाव्या पायात पण ट्रान्सफर होणार. मग ही जी काही वेदना पुढे जाणारी असते डाव्या हातामध्ये किंवा डाव्या पायामध्ये, याचा प्रत्येक वेळेला हृदयाशी संबंध घेऊ नका. अन्य काही आजार असतात त्यांचाही परिणाम म्हणून हा पोटातला गॅस अवरोध वाढलेला असतो. साधं कॉन्स्टिपेशन असतं, पचन नीट होत नाहीये, संडासला झालं आणि तुम्ही गेला नाहीत तरी सुद्धा हा गॅस उलटा फिरणार, याला उदावर्त असं एक नाव दिलेलं आहे. हे सगळे आयुर्वेदातल्या टर्म्स परीक्षेत उत्तरं लिहिण्यासाठी आहेत. परीक्षेमध्ये पेपरमध्ये आम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी या रोगांना नावं दिलेली आहेत. आयुर्वेद दुसऱ्या शास्त्रात दुसऱ्या सुश्रुत या शास्त्रकारांनी असं सांगितलंय, कोणत्याही रोगाला नावं देऊ नका, नावं ठेवणं हे मुळात वाईटच असतं. त्यामुळे रोगाला नाव ठेवलं की तोचा रोग वाढत जातो, मग काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही. डावी बाजू ही सगळ्यात चांगली बाजू सांगितली, वामांगी रखुमाई असं सांगितलेलं आहे. मग डावी बाजू ही भीतीदायक कशी असेल
आता काही वेळा बायको डाव्या बाजूला बसते म्हणून ती भीतीदायक असू शकते, परंतु तसंही गांभीर्याने घेण्याची काही तशी आवश्यकता नाहीये. आपल्या शरीराच्या दोन्ही बॅलन्स करणाऱ्या जी शक्ती आतमध्ये आहे त्या शक्तीवर विश्वास ठेवला की डावी आणि उजवी असा काही भेद नसतो. त्यामुळे काळजी करू नका, आपण निरोगी आहोत असं मनाला सांगा. मूळ कारण जे आहे हे वैद्याला विचारा आणि मग आपण या चिंतेतनं मुक्त व्हा की डावी बाजू म्हणजे हृदयविकार नाही. धन्यवाद.